नमस्कार मित्रांनो, आपण एक कथा पाहणार आहोत. खूप खूप वर्षाची ही गोष्ट आहे. एका छोट्याशा गावात एक संत राहायचे. एक दिवस काय झालं, संतांच्या घरी मध्यरात्री जाऊन कोणीतरी दार वाजवले. इतक्या मध्यरात्री कोण आला आहे, असा प्रश्न संतांना पडला. दचकून संतांनी दरवाजा उघडला, तर त्यांचा आवडता एक शिष्य बाहेर उभा आणि विशेष म्हणजे त्या शिष्याच्या हातात धनाने भरलेली पिशवी होती. हे दृश्य पाहून संत थोडे अवाक झाले. शिष्याने गुरुजींना नमस्कार केला आणि म्हणाला की, गुरुजी माझ्यासमोर एक प्रश्न पडला आहे आणि त्याचे निराकरण तुम्हीच करू शकता. गुरुजींनी शिष्याला विचारलं, कोणत्या विचारात आहेस? गुरुजी मला माझ्याकडे असलेले धन आताच दान करायचे आहे. यावर संत म्हणाले, अरे वेड्या, तू हे धन सकाळीही दान करू शकतो. एवढ्या रात्री येथे येण्याची काय गरज होती? त्यावर शिष्य म्हणाला, की चांगले काम करण्याचा विचार आला तर लगेच केले पाहिजे. नंतर आपले मन बदलू शकते. ही आपली शिकवण आहे. त्यामुळे मी विचार करून इकडे आलो आहे. जर मी आताच गेलो नाही तर सकाळपर्यंत माझ्या मनात वाईट विचार येतील. तर कदाचित माझा विचार बदलू शकतो. म्हणून मी हे धन घेऊन आपल्याकडे आलो. आपल्या लाडक्या शिष्याचे विचार ऐकून संताने त्याला आलिंगन दिले आणि म्हणाले, जर प्रत्येक व्यक्तीने त्याच्या आयुष्यात अशा गोष्टींचा आयुष्यात स्वीकार केला तर तो कधीच वाईट काम करू शकत नाही. आणि हा गुण अंगीकारणाऱ्या व्यक्तीला आयुष्यात कधीच अपयश येणार नाही. या छोट्याशा कथेचे मतितार्थ इतकाच की आपल्या मानवी मनात चांगले वाईट असे अनेक प्रकारचे विचार सतत सुरू असतात. त्यामुळे जर आपल्या मनात काही विचार चांगले काम करण्याचा विचार आला तर तात्काळ ते काम करा आणि वेळ गेला आणि आपल्या मनात वाईट विचार आले तर आपले मन बदलू शकते. ही छोटीशी कथा कशी वाटली नक्कीच